मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांसंदर्भातली बातमी आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी कंबर कसलेली आहे। एकनाथ शिंदेंकडून प्रभागनिहाय बैठकांचं आयोजन आता केलं जात आहे। तर आता नो सेटलमेंट मुंबई फक्त डेव्हलपमेंट हा अजेंडा आपण राबवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात करण्यात आलेली आहे आणि मुंबईत आपली ताकद दाखवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कंबर कसलेली आहे। शिंदे हे स्वतः मैदानामध्ये उतरत असल्याचं चित्र दिसतंय। शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। शुभम, खरं तर भाजपकडनं सुद्धा तसे काही संकेत मिळतात, म्हणून आता स्वबळ किंवा स्वतःची ताकद आजमावण्याचं शिंदे यांनी सुद्धा ठरवलं असं म्हणता येईल। नक्कीच स्नेहा, असं म्हणता येईल, कारण की कालच जे आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वॉर्ड टू वॉर्ड बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं आणि तब्बल 8 तासांपेक्षा जास्त या मॅरेथॉन बैठका ज्या आहेत त्या काल पार पडलेल्या आहेत। मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठका ज्या आहेत त्या एकनाथ शिंदेंनी घेतल्या आहेत। आता नो सेटलमेंट, फक्त मुंबईत फक्त आता डेव्हलपमेंट हा अजेंडा घेऊन एकनाथ शिंदे जे आहेत सध्या मैदानात उतरलेले आहेत। निवडणुका ज्या आहेत त्या डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये होऊ शकतात असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार आता महायुती कामाला लागलेली आहे आणि एकनाथ शिंदे हे स्वतः आता मैदानामध्ये उतरलेले दिसून येत आहेत। काल मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघांमध्ये त्यांनी 8 तासांपेक्षा जास्त वेळच्या बैठका आहेत त्या त्यांनी घेतल्या आहेत। स्नेहा, नक्कीच धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल शुभम।